Welcome to part number 2, AV number 2. This is nothing but example. One example is given here. Julian Astle is the Director of Education at the RSA. Previously, he worked in number 10 Downing Street as Deputy Director of the British Prime Minister's Policy Unit and Senior Policy Advisor to Deputy Prime Minister Nick Clegg. Previously, he was director of the Centre Forum, a Westminster based think tank. He has also worked as a post conflict advisor to the British government in Whitehall and to the United Nations in Bosnia and Kosovo. तर जुलियन ॲस्टल नावाचे जे शिक्षणतज्ज्ञ आहेत, तर ते कोणत्या कोणत्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे त्याबद्दलची माहिती ह्या छोट्याशा पॅरेग्राफमध्ये आलेली आहे. तर आपण इथला जी जी मेन आयडिया आहे ना मित्रांनो, नाव फाइंड आउट द मेन आयडिया. तर मेन आयडिया काय येणार आहे, तर ह्या ठिकाणी जुलियन ॲसल्स वर्क म्हणजे कुठे कुठे काम त्यांनी केलं. तर आपण त्या ठिकाणी मग अशी आकृती काढू शकतो. समजा इथे जर आपण घेतो, इथे ह्या ठिकाणी आपण ॲट द सेंटर ऑफ द सर्कल वी राईट डाऊन हिअर जुलियन ॲसल्स वर्क. तर त्या ठिकाणी काय काय काम केलं त्यांनी, तर इथे आपण म्हणणार, इथे जे पहिला पॉईंट आलेला आहे, दिस इज द फर्स्ट पॉईंट, डायरेक्टर ऑफ एज्युकेशन ॲट द RSA. इथे आपण म्हणणार ही इज द डायरेक्टर ऑफ एज्युकेशन ॲट RSA. त्यानंतर सेकंड जे त्यांनी ही वर्क इन नंबर 10 डाउनिंग स्ट्रीट ॲज अ डेप्युटी डायरेक्टर ऑफ द ब्रिटिश प्राईम मिनिस्टर. हे ठिकाणी आपण म्हणणार डेप्युटी डायरेक्टर ऑफ द ब्रिटिश प्राईम मिनिस्टर पॉलिसी युनिट. तर त्यानंतर पुढे त्यांनी काय काय काम केले, तर ही ॲक्टेड ॲज अ सिनियर पॉलिसी ॲडवायझर. इथे आपण ही जी फांदी आहे या ठिकाणी आपण लिहिणार. तर प्राईम मिनिस्टर त्या ठिकाणी कोण होतं, तर निक क्लेग नावाचे आहे. त्यानंतर ही वॉज द डायरेक्टर ऑफ सेंटर फोरम वेस्टमिनिस्टर बेस्ड थिंक टँक. तर इथे पुन्हा आपण डायरेक्टर ऑफ सेंटर फोरम कुठे आहे, तर ते वेस्टमिनिस्टर बेस्ड थिंक टँक इथे आपण ट्विक्स तयार केली. त्यानंतर ॲक्टेड वर्क ॲज अ पोस्ट कॉन्फ्लिक्ट ॲडवायझर टू द ब्रिटिश गव्हर्नमेंट. ते आपण त्या ठिकाणी करू शकतो, पोस्ट कॉन्फ्लिक्ट ॲडवायझर. आणि युनायटेड नेशन्स इन बोस्निया, तर कुठे कुठे त्यांनी काम केलेलं आहे, टू युनायटेड नेशन्स इन बोस्निया अँड कोसावो. तर या पद्धतीने आपण ही डायग्रॅम जी आहे ती बनवू शकतो. थोडक्यात काय माहिती आहे का, आपल्याला वन पॅरेग्राफ इज गिवन हिअर अँड अकॉर्डिंग टू द इन्फॉर्मेशन गिवन हिअर वी हॅव टू कन्वर्ट इट इन टू वन काइंड ऑफ डायग्राम. Okay, move to next part. What is given here? In the most watched TED talks of all time. Now, what is the meaning of TED talk? Now, TED talks are very famous nowadays. T stands for technology, E stands for entertainment, and D stands for design. This is called as टेड टॉक्स. आणि हे टेड टॉक्स जे आहे ते अतिशय मोटिवेटिंग आहे, अतिशय एनकरेजिंग असे आहे. जरूर आपण त्या ठिकाणी 12वीच्या मुलांनी ते बघावेत, की ज्याच्यातून त्या ठिकाणी आपल्याला फ्युचर कसं असावं आणि काय काय करता येण्यासारखं आहे, अशा अनेक टेड टॉक्स आपल्याला बघायला मिळतील यूट्यूबला. तर यू कॅन वॉच सच काइंड ऑफ टेड टॉक्स सो दॅट यू गेट एनकरेजमेंट टू मूव्ह फॉरवर्ड. तर इथे एक अशा पद्धतीचा टेड टॉक जो आहे, टेड टॉकच्या बद्दलची माहिती जी आहे, इन द मोस्ट वॉच टेड टॉक्स ऑफ ऑल टाइम्स. तर असे जे टेड टॉक्स आहेत त्याच्यामध्ये एज्युकेशनलिस्ट सर केन रॉबिन्सन FRSA claims that schools kill creativity, arguing that we don't grow into creativity, we grow out of it, or rather we get educated out of it. It to Robinson's creativity is as important as literacy and we should afford it the same status. तर शाळेमुळे त्या ठिकाणी आपली जी क्रिएटिव्हिटी आहे ती एक प्रकारे तिचं नुकसान होतं असं त्याने म्हटलेलं आहे, किंवा जी सृजनशीलता असते, जी क्रियात्मकता असते आपली, ती कमी होते असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण तसं नाही आहे ॲक्च्युली. खरं तर शाळेमध्ये त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या सृजनशीलतेला त्या ठिकाणी वाव मिळू शकतो. जर आपण करायचं म्हटलं तर अनेक गोष्टी करण्यासारख्या असतात. तर ह्या ठिकाणी मेन आयडिया आहे, सर केन रॉबिन्सन क्लेम्स स्कूल स्किल क्रिएटिव्हिटी, एज्युकेशन आउट ऑफ क्रिएटिव्हिटी टू बी एक्वायर्ड इन एज्युकेशन इट सेल्फ. ट्रू क्रिएटिव्हिटी इज बेस्ड ऑन नॉलेज विच इन टर्न इज बेस्ड ऑन लिटरसी. तर खरं क्रिएटिव्हिटी जी असते ना ती तुमच्या नॉलेजवर त्या ठिकाणी अवलंबून असते. विच इन टर्न इज बेस्ड ऑन लिटरसी, कारण जी नंतरच्या कालखंडात एक लिटरसी जी आहे, ज्याला आपण साक्षरता म्हणतो, ती बनू शकते.
आवर स्कूल्स वेअर चिल्ड्रन डेव्हलप द लिटरसी स्किल्स ऑन विच ऑल फर्दर लर्निंग डिपेंड्स. तर आपल्या ज्या शाळा आहेत की ज्या ठिकाणी मुलं शिकतात, ज्या ठिकाणी मुलं साक्षर होतात, ऑन विच ऑल फर्दर लर्निंग डिपेंड्स आर देअर फॉर नॉट किलिंग क्रिएटिव्हिटी. तर त्या कुठेही अशा पद्धतीने आपली क्रिएटिव्हिटी जी आहे, आपली सृजनशीलता जी आहे, आपला कल्पनाविस्तार जो आहे तो तो आपला थांबवत नाही. बट कल्टिवेटिंग इट बाय प्रोव्हाइडिंग द फाउंडेशन्स यंग पीपल नीड टू बी प्रॉपरली ॲक्टिव्हेटिव्ह. तर उलट त्या ठिकाणी एक पायाभरणी जी आपली आहे, एक चांगल्या प्रकारचं विशिष्ट पद्धतीने आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक विविधांगी जी सृजनशीलता आहे तिला बहर येतो. पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पाया तयार करण्याचं काम आपली शाळा करत असते. ॲज एव्हिडन्स ऑफ हाऊ स्कूल स्किल क्रिएटिव्हिटी, रॉबिन्सन साइट्स द एक्झाम्पल ऑफ अ यंग गर्ल. तर हे उदाहरण म्हणून त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. तर एक मुलगी आहे, यंग गर्ल कॉल्ड जिलियन लेन नावाची मुलगी आहे. जिलियन लेन हू ॲट द एज ऑफ 8, की जी 8 वर्षाची असताना वॉज ऑलरेडी व्ह्यूड ॲज अ प्रॉब्लेम स्टुडंट विथ अ प्रॉबेबल लर्निंग डिफिकल्टी. ती 8 वर्षाची असताना त्या ठिकाणी तिला शिकण्याविषयीची खूप तिला अडचण होती आणि एक प्रॉब्लेम स्टुडंट म्हणून त्या ठिकाणी ती होती. एक समस्याग्रस्त अशी ती मुलगी होती ड्यू टू हर इनॅबिलिटी टू सिट स्टील अँड कॉन्सन्ट्रेट. कारण तिला एका ठिकाणी ती स्थिर बसू शकत नव्हती आणि एका ठिकाणी स्थिर न बसल्यामुळे त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन जे आहे त्याच्यामधलं ती होऊ शकत नव्हती. वेन हर मदर सॉट अ मेडिकल एक्सप्लेनेशन फॉर जिलियन्स कॉन्स्टंट फिजेटिक अँड लॅक ऑफ फोकस. तर ही जी अस्वस्थता जी आहे किंवा एका ठिकाणी स्थिर नसणं, त्याला म्हणतात फिडगेटिंग, नॉट कॉन्स्टंट ॲट वन प्लेस. तर ही जी अस्वस्थता त्याची आहे किंवा एकाग्रचित्त ती होऊ शकत नव्हती. द डॉक्टर सजेस्टेड दे स्पीक प्रायव्हेटली. तर ते डॉक्टरांनी तिच्याशी ते खाजगीरित्या बोलले. ॲज द टू अडल्ट गॉट अप टू लिव्ह द डॉक्टर टर्न ऑन द रेडिओ. तर आता तिचे दोघंही पालक जे आहेत तिथून उठून गेले आणि जेव्हा डॉक्टरने त्या ठिकाणी रेडिओ ऑन केला, लेफ्ट अलोन इन अ म्युझिक फील्ड रूम, आणि तिला एकटं सोडलं त्या एका संगीत चालू आहे अशा त्या खोलीमध्ये. यंग जिलियन बिगॅन टू डान्स. तिने ताबडतोब त्या ठिकाणी डान्स करायला सुरुवात केली. जी मुलगी आत्तापर्यंत एक 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 स्थिर होती, अस्वस्थ होती किंवा जी कॉन्सन्ट्रेट होत नव्हती, पण तिला ते म्युझिक आवडायला लागलं आणि तिने डान्स करायला सुरुवात केली. ऑब्झर्विंग हर थ्रू द विंडो द डॉक्टर टर्न टू हर मदर. आणि हे सगळं बघितल्यानंतर डॉक्टर जे आहे त्या आईकडे वळाले आणि त्यांनी ते आईला सांगितलं त्या जिलियनच्या, जिलियन इज नॉट सिक. ती आजारी नाही आहे. ही सेड शी इज अ डान्सर. ती एक चांगली डान्सर आहे. टुडे ॲट द एज ऑफ 92 जिलियन कॅन लुक बॅक ऑन अ लाँग करिअर इन बॅले डान्स. तर आज जर बघितलं तर जिलियन आपली 92 इयर्स ओल्ड आहे आणि तिने जेव्हा ती मागे वळून बघते त्यावेळेला ती म्हणते की अशा पद्धतीने माझं एक करिअर होतं की मला त्या ठिकाणी शाळेने धिक्कारलं होतं किंवा मी एक वेगळी म्हणून त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट न होऊ शकणारी अशी ती मुलगी होती. पण आज मी बॅले डान्समध्ये त्या ठिकाणी खूप पुढे आहे. मी कोरिओग्राफर आहे. एक साधारणतः ज्याला आपण नृत्य दिग्दर्शक म्हणतो ते मी आज करते आहे. म्युझिकल थिएटर विच सॉ हर बिकॉज वन ऑफ द वर्ल्ड्स मोस्ट सक्सेसफुल कोरिओग्राफर्स विथ इज लाईक अँड्र्यू लॉयड वेबर्स कॅट्स अँड फॅन्टम ऑफ द ओपेरा अमंग हर मेनी अचिव्हमेंट. अशा अनेक अचिव्हमेंट्स तिने यशस्वीपणे पूर्ण केलेल्या आहेत. इट हर स्कूल हॅड ऑल बट रिटर्न हर ऑफन. शाळेने मात्र तिला नाकारलं होतं. मिस्टेकिंग हर एक्स्ट्रॉर्डिनरी टॅलेंट फॉर सम फॉर्म ऑफ बिहेवियरल प्रॉब्लेम. तिच्यामध्ये एक असामान्य बुद्धिमत्ता होती, पण तिच्या त्या एकंदरीत वागण्यावरून त्या ठिकाणी शाळेने एक चूक केली होती. ऑर कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंट, किंवा जी आकलनक्षमता आहे ती तिची कमी होते असं म्हणून शाळेने तिला नाकारलं होतं. पण ती नंतरच्या कालखंडात अतिशय प्रसिद्ध कोरिओग्राफर ती बनलेली आहे. तर या ठिकाणी जिलियन लेन जी आहे तिच्याबद्दलचा हा प्रवास जो आहे. यंग गर्ल 8 इयर्स ऑफ एज प्रॉब्लेम स्टुडंट, inability to sit still and concentrate, medical explanation, doctor turn on the radio, Gillian alone began to dance, not sick but a dancer, career at the musical theatre. Now, these are nothing but main points actually, and with the help of this passage, now they represent all the information in the form of diagram. This is called as mind mapping. A huge amount of research on skill acquisition has found that the skills developed by training and practice are very rarely generalized to other areas and are in fact very closely related to the specific training. तर जर नीट बघितलं तर ते असं म्हणतात की ह्यूज अमाऊंट ऑफ रिसर्च ऑन स्किल ॲक्विजिशन. तर कुठलंही कौशल्य जे आहे ज्यावेळेला आपण ते
मिळवतो, त्याच्यावर एक प्रभुत्व मिळवतो. हॅज फाउंड दॅट द स्किल्स डेव्हलप बाय ट्रेनिंग अँड प्रॅक्टिस, तर कुठलंही स्किल जे आहे ते आपण प्रशिक्षण आणि त्याचा सराव जो आहे आर व्हेरी रेअरली जनरलाइज टू अदर एरियाज, तर त्याचं सामान्यकरण जे आहे ते त्या ठिकाणी इतर भागामध्ये पण त्या ठिकाणी करता येतं. इनफॅक्ट व्हेरी क्लोजली रिलेटेड टू द स्पेसिफिक ट्रेनिंग, तर त्यासाठी एक विशिष्ट पद्धतीचं एक प्रशिक्षण जे आहे, मनाला एक प्रकारची शिस्त आहे ती महत्त्वाची आहे. इट इज सर्टनली अनहेल्पफुल अँड प्रॉबेबली रॉंग therefore to talk about critical thinking skills. Critical thinking is an important part of most discipline, and if you ask disciplinary experts to describe what they mean by critical thinking, you may well find considerable similarities in the responses of the mathematician and historian. तर एखादा टीकात्मक विचार जो आहे तो करताना त्या ठिकाणी तो कोणत्या ठिकाणी अप्लाय होणार आहे, तर एखादा गणिती तज्ज्ञ आहे, एखादा इतिहासकार आहे. The temptation is then to think that they are describing the same thing but they are not. The same is true for creativity. तर याच पद्धतीने जी सृजनशीलता असते, जी कल्पनाशक्ती जी आहे तिचा जो बहर असतो. क्रिएटिव्हिटी इज नॉट अ सिंगल थिंग बट इन फॅक्ट अ होल कलेक्शन ऑफ सिमिलर बट डिफरंट प्रोसेसेस. क्रिएटिव्हिटी इन मॅथमॅटिक्स इज नॉट द सेम ॲज क्रिएटिव्हिटी इन व्हिज्युअल आर्ट. तर जी क्रिएटिव्हिटी मॅथमॅटिक्समध्ये आहे ती व्हिज्युअल आर्टमध्ये नसेल. इफ अ स्टुडंट डिसाइड्स टू बी क्रिएटिव्ह इन मॅथमॅटिक्स बाय डिसाइडिंग दॅट 2+2 इज इक्वल टू 3, दॅट इज नॉट बिंग क्रिएटिव्ह, इट इज जस्ट सिली. म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये जर आपण 2-1-2-3 म्हटलं तर ती क्रिएटिव्हिटी होऊ शकत नाही, तर ते एक मूर्खपणा ठरेल. सिन्स द स्टुडंट इज नो लॉंगर डुईंग मॅथमॅटिक्स, क्रिएटिव्हिटी इन्व्हॉल्व्स बिंग ॲट द एज ऑफ अ फील्ड बट स्टील बिंग विदिन इट. तर एक प्रकारे आपण त्यात गुंतून जाणं ज्याला म्हणतो आपण, एखाद्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी एक वेगळा नजरिया जो आहे तो देणं. Similar arguments can be made for other 21st century skills such as problem solving, communication and learning how to learn. There is, तर अशाच पद्धतीने 21व्या शतकामध्ये पण त्या ठिकाणी काही स्किल आहेत, समस्या सोडवणं, कम्युनिकेशन करणं, लर्निंग हाऊ टू लर्न, कसं शिकायचं आहे. देर इज सम एव्हिडन्स दॅट स्टुडंट्स हू लर्न टू वर्क वेल विथ अदर्स इन वन setting may be more effective doing so in other setting. So some transfer is definitely possible. However, the really important message from the research in this area is that if you want students to be creative in mathematics, you have to teach this in mathematics classroom. If you want students to think critically in history, you have to teach this history. तर काय कोणत्या क्षेत्रात तुम्हाला करायचं आहे त्या क्षेत्रात तुम्ही त्या ठिकाणी गेलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं, की मॅथमॅटिक्स आहे किंवा हिस्ट्री आहे. मास्टरिंग डिसिप्लिन्स, लर्निंग टू कम्युनिकेट इफेक्टिव्हली, एंगेजिंग civically in discussion and argument, these have been and should remain at the forefront of all education. तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं काय तर मास्टरिंग डिसिप्लिन्स, तर त्याच्यामध्ये आपलं एक प्रकारचं प्रभुत्व मिळवणं. लर्निंग टू कम्युनिकेट इफेक्टिव्हली, त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने कम्युनिकेशन करणं, एकमेकांशी ते विचारांची देवाणघेवाण करणं. एंगेजिंग सिव्हिकली इन डिस्कशन, कुठल्याही चर्चेमध्ये त्या ठिकाणी आपण सामाजिकदृष्ट्या त्या ठिकाणी भाग घेणं. These have been and should remain at the forefront of all education. तर ह्या सगळ्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे. The ancient talk about the importance of understanding what is true and what is not, what is beautiful, what is not worth lingering, what is good in terms of being a worthy person, worker or citizen. The educational goals should be perennial. Perennial means चिरंतन, ज्याला आपण म्हणतो इटर्नल जे आहे. तर 21st century स्किल जे आहे त्याच्यात प्रॉब्लेम सॉल्विंग आहे, ट्रान्सफर ऑफ स्किल आहे, कम्युनिकेशन आहे, लर्निंग हाऊ टू लर्न. द शॉर्ट आन्सर इज नो, ऑल्दो दे सर्टनली कॅन बी इफ दे फॉरगेट टू इम्पॉर्टंट लेसन. फर्स्ट दॅट इफ द मॅक्सिमम नंबर ऑफ चिल्ड्रन आर टू बी गिवन इन द ग्रेटेस्ट पॉसिबल चान्स ऑफ रिअलायझिंग their creative potential, schools need to be provide rich and broad curriculum that includes the so-called creative subject that are the visual and performing art. तर इथे आपण थांबूया आणि पुढच्या आयव्हीकडे आपण वळू.